पापे जन्मांतरीची न लगती सायास जाणे वनांतरा सुखी तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनानी कासता साधन वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तू धनी हे तसे न लगती सायास जाणे वनांतरा सुखी तो घरा नारायण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांची माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून आता सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा असून ईश्वर प्राप्तीसाठी सोपी साधना सांगतात बरं सोपी साधना सांगतात की नामसंकीर्तन नामस्मरण तुम्ही करा काय होईल जळतील पापे जन्मांतरीची आणि मग जन्मजन्मांतराचे पाप एकदा जळाले की मग ईश्वर प्राप्तीसाठी अशा प्रकारे तुम्हाला फार काही सायास करावं लागणार नाही अशा प्रकारचा अभंग आपण चिंतनाला घेतला सालाबाद नियमाप्रमाणे याही वर्षी या धर्मोत्सवाचं आयोजन मोठ्या श्रद्धेनं उल्हासानं आपण करत आहात या जागेचा महिमाच असा आहे महाराज आम्ही आमच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी फार मोठ्या वक्त्यांची कीर्तन आहे मोठ्या जगन्नाथ अण्णा आदी आदी अशा प्रकारे आणि धारूरमध्ये धर्माचं परमार्थाचं खरं व्यासपीठ बरं का तर हे ठिकाण आहे हो कारण फार मोठं अधिष्ठान कोण एक साधू होऊन गेले महाराज की ज्यांची समाधीच एवढी अशा प्रकारे सक्षम आहे बरं का ज्यांचा महिमाच काय असेल पण काळाच्या ओघामध्ये त्याला शिळेपणा येणं हे गावकऱ्यासाठी चांगलं नाही कारण उद्धारासाठी जे अशा प्रकारचे साधन आहे ते या ठिकाणी जर झालीच बरं का तर माणसाचा निश्चित अशा प्रकारचा उद्धार होतो काही कमी जास्त होऊ जा पण धर्माचं व्यासपीठ हे सक्षम असलं पाहिजे नाही का या अनुषंगानं या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन आहे आणि सप्ताहामध्ये साधू संतांच्या विचाराला महत्व असतं सर्व संतांचा जर आपण थोडा अभ्यास केला तर सर्व संतांचं एक मत आहे मनुष्य जन्म मिळाला की त्यानं ईश्वराशी समरस झाला पाहिजे देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे हे संतांचं मत आहे पण आपलं तसं नाही आपल्याला वाटतं मुक्त होण्यापेक्षा आपण मोठं व्हावं काय वाटतं प्रत्येकाला मोठं व्हावं असं वाटतं पण कितीही बुद्धी कौशल्य आणि शक्तीचा वापर केला
तरी आपण म्हणतो तसं काही माणूस मोठं होत का होत नाही? याचं काय कारण आहे? कारण मोठं होणं हे माणसाच्या हातातली गोष्ट नाही किंवा त्याच्या कष्टाची सुद्धा गोष्ट नाही. मग कशाची गोष्ट आहे? याला प्रारब्धाची म्हणजे महत्व आहे अगोदर. जर अशा प्रकारे आपलं भाग्य जर अनुकूल असेल तर फार शिकलेलाच माणूस लागतो असा काही भाग नाही. तर त्याला महाराज धनद्रव्य प्राप्त होतं. आणि भाग्य जर प्रतिकूल असलं तर तुम्ही MA BEd काय काय डिग्र्या, हातभर डिग्र्या घ्या, पण नसन जर आयुष्यामध्ये धनद्रव्य तर नाही ना महाराज मिळत. बरं, कोण म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात, भाग्य जैस अनुकूळ तै केले उद्यम सदा सफळ. बरं, या आषाढीमध्ये एक व्हिडिओ फिरत होता, व्हायरल झालेला होता. एका भक्ताने ज्ञानोबरायाला 1,07,00,000 मुकुट केला सोन्याचा. 1,07,00,000 मुकुट करणारा माणूसच कसा असेल? तर पत्रकारांनी अशा प्रकारे त्याच्याशी संवाद केला, तुमचं जीवन काय, कसं, तुम्ही एवढं मन मोठं कसं काय केलं? त्याने आपली अशा प्रकारे आपली थोडी इतिहास सांगितला की 1987 पर्यंत उगाच 4-2 डबे किराणा दुकान चालवत होतो. मला सायकल सुद्धा नव्हती, सायकल नव्हती मला. संजय गांधी निराधार योजनेचे 250 रुपये आले, त्याच्यात 100 रुपये माझे टाकले आणि 350ची सायकल घेतली. पण काहीतरी ईश्वर सेवा करावी या माध्यमातून मी आपलं पंगत घालायचो. तर 2010 पर्यंत काही माझं जेमतेमच गोष्ट असायची. पण आता मात्र 10 वर्षापासून मी 100 क्विंटल ज्वारी दळतो, 12 क्विंटल बेसन पीठ आणि 12,000 लिटर दुधाचा चहा आता 10 वर्षापासून माऊली माझ्याकडून करून घेतात. पत्रकारांनी विचारलं, बा तुमचं त्याला खर्च किती आहे असं? ते म्हणलं, मी काही एवढं काही लक्ष नाही देत, पण 50-60 लाख रुपये येत असं. किती? 50-60 लाख रुपये. हो. बरं, आणखीन तुम्हाला काही माऊलीला मागायचं का? अहो माऊलीनं आता मला मागायचं काही ठुलच नाही. हो, माऊलीला मी एक पैसा दिला तर माऊलीनं मला 500 पट दिलं. किती दिलं? 500 पट. म्हणजे 500 कोटीचा कोण आहे तो माणूस? मालक आहे. बरं, तुमचं शिक्षण किती झालं? हे मुद्दा फार महत्वाचा, आपण ध्यानात ठेवायचा. तो म्हणला 3रीत 2 वर्ष होतो म्हणला. किती? 3रीत 2 वर्ष होतो. मग त्याचं शिक्षण किती झालं असेल बघा. बरं, सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रारब्धामध्ये जर धन असेल तर त्याला फार शिकलेलाच माणूस लागतो, अशातला भाग नाही. म्हणून कधीही संसार वाट्याला आला म्हणून करायचा, पण मी असंच करील नाही का, नाही होत. बऱ्याचशा आईवडिलांना वाटतं माझा मुलगा MBBS झाला पाहिजे, पण वाटतं त्याच्यापैकी किती जणांच्या वाट्याला येतं की आपला मुलगा MBBS होतो. बरं, तेव्हा अशा प्रकारे प्रारब्धानं संसार होत असतो. अहो संतांचं तर पुढे जाऊन सांगणं आहे, माणसाचा जन्म कुठं होणार, त्याला मान मान्यता किती असणार, तो किती दिवस जगणार, आणि मरायच्या टायमाला तो त्याच्याजवळ कोण असणार हे सुद्धा प्रारब्धानं ठरवले. देहाची उत्पत्ती स्थिती निधन पुरुषाशी वशन हे जाण येथ प्रारब्धची कारण दैव योगे चलन देहाचे. स्वदेशी का परदेशी प्रारब्ध नेतसे देहाशी. नाही का? मग बऱ्याच टायमाला एका टायमाला काही मुलं वस्तीवर जन्माला असतात, पण नोकरी त्यांना अमेरिकेत लागती. काय भाग आहे हा? म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं, ठेविले अनंते तैसे ही राहावे, चित्त तू द्यावे समाधान, चित्त तू द्यावे समाधान.
असं दिसून येतं की काही घरी जर चर्चा करीत बसलं तर ते म्हणतात आम्हाला वाटत बी नव्हतं की आमचं एवढं चांगलं होईल. नाही, आता पाहायला गेल्यानंतर एकदा का अंगावर भगवं घेतल्यानंतर काही करायची गरज आहे का? पण प्रारब्धात असल्यामुळं योगी आदित्यनाथ एका राज्याचे मुख्यमंत्री, भगवं घेतल्यास पुन्हा काय करायचंय बरं का? अहो, एका माऊलीला तर असं होतं, प्रारब्धानं एवढा त्रास दिला म्हणतात. हो, किती त्रास दिला? मुलगा वारला, मालक वारले, फक्त एक मुलगी. आता आपला जीव दिलेला बरा, एवढं दुःख कोण सहन करत? पण थोडं अशा प्रकारे सत्संगात आल्या, थोडं एवढं जे दुःख होत होतं ते कमी कमी झालं. आणि या भारताच्या त्या राष्ट्रपतीत सध्याच्या कोण आहेत त्या? प्रारब्धेची डोले आपण या विषयावर आपण 10 मिनिटं जवळजवळ घेतली. याच्यातून एकच सार काढायचं, काय करावा असं व्हायला पाहिजे होतं, पण काही नाही झालं बुवा तसं. मला वाटत होतं असं होऊ नये. या गोष्टीमध्येच माणसाची जवळजवळ जी वैचारिक एनर्जी सगळी संपून चालली. हो, सगळी अशा प्रकारे असं नाही व्हायला पाहिजे होते, असं व्हायला पाहिजे होतं, पण नाही ना झालं, काही करता नाही आलं. याच्यामध्येच आपलं आयुष्य त्याच्यामध्ये चाललं. संत म्हणतात संसार असलं मग त्याच्यातच राहण्यापेक्षा तुम्हाला ज्याच्यासाठी मनुष्य जन्म दिला त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही. देवे दिला देह, भजनाचा तर विचारच सोडा. चला ना भजनाला, काय आमचं देवानं बरं केलं, चला ना भजनाला. काहींचं बरं केलं ते म्हणतात महाराज तुम्हाला लोकांचं वेगळं आहे, आम्हाला मरायची सवड नाही. अहो, तुम्हाला मला वाटण्याला काही अर्थ नसतो. संतांना काय अभिप्रेत आहे, तुम्ही कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सुख मिळत, हे संतांना आपण विचारलं पाहिजे. आज तर संतांच्या बाबतीत काही महाराज राहिलंच नाही, बरं राहिलंच नाही अशा प्रकारे. आता तरी मोबाईल नावाचं एक असणारं यंत्र आलं आणि त्याच्यात पुन्हा सगळं असणारं नेट 24 तास ठेवलं महाराज. या खेड्यापाड्याचे तरुण तर महाराज असे येडे झालेत बरं का. हो, त्यांना फक्त मायबाप पाहिजे जेवायच्या टायमाला, आणि एकदा जेवण झालं कुठला तरी कोणाला धरायचा आणि कौरव बघायचं. आता काय सांगा तुम्हाला, एक वाजूस्तर, आता एक वाजूस्तर जर असणारा मोबाईल बघितला तर ते काकड्याला उठणार आहेत का? उठून या पहाटे नाही, आता राहिलं नाही. मला धर्माचा असा सिद्धांत आहे, सगळे शास्त्र आपल्याला एकमतानं सांगतात की पहाटे आपण उठलं पाहिजे. हो, आणि सगळे असणाऱ्या देवदेवाच्या वेळा ह्या पहाटच्याच आहेत. मुस्लिम बांधव सकाळी अजान देतात, आपल्यासाठी काकडा पहाटच असणार आहे. कारण ब्राह्म मुहूर्त तत्वता पवित्र जान वस्तुता, जो साधकाच्या निज स्वार्था होय वाढविता अनुदिनी. पण जो माणूस 4:30च्या दरम्यान उठत नाही त्याच्याने काहीच होत नाही. 4:30ला का उठणं होत नाही? 10 10:30ला झोपणं होत नाही, 10 10:30ला झोपणं होत नाही. कोणा झोप खाल्ली, मोबाईल न खाल्ली, दुसरं कोण खाल्ली, अशा प्रकारची स्थिती आहे. सगळे प्राणी महाराज प्रकृतीचा आदर करतात. हो, जड वांबाळा असू द्या, काही असू द्या, योग्य वेळी उठतात, घरट्यातून आणि निघून जातात. मिळो वा न मिळो वेळ शेळायला येतात. फक्त मानवच असा प्राणी, त्याला वेळेचं काय नाही, भान नाही, वेळेचं भान नाही. प्रकृतीचा आदर करून जरी माणूस जीवन जगला तर त्याला सदा दवाखान्यात जायची गरज पडणार. हो,
तर अशा प्रकारची स्थिती आहे. योग्य वेळी खायचं नाही, नाही का, योग्य वेळी झोपायचं नाही. जे अर्थी आपण जेवण केलं तर काही ना काही का होईना आपण काम केलं पाहिजे. काम तर नगच आता, काम तर काय झालं आता, का तर आम्ही शिकलो ना, आणि शिकलेल्या माणसानं काम करीत असतात का? हो, कारण आम्ही MA BEd झालो. मग MA BEd झाल्यानंतर काम करायची लाज वाटते, मग टपरीवर उभं राहायची नाही लाज वाटत. टपरीवर उभा राहणं हे चांगल्या माणसाचं काम आहे का? अहो खरं जर पाहिलं तर असं आहे, शहाणे माणसं चौकात बसत नसतात, उगाच चव्हाट्यावर बसतात. आणि सदा चव्हाट्यावर बसणारे काय म्हणा, शहाणे नसतात, शहाणे नसतात. काही का होईना पण आपल्या जीवनात आपण सत्कर्म केलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारची ही स्थिती, सर्व संतांचं एक मत आहे, मनुष्य जन्म जर मिळाला तर आपलं साध्य आहे देव. देवाची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य. बाकीचे कर्तव्य होत राहतील बरं का. राम राम स्मराधी लाहो करा, गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी. बाकीच्या सगळ्या गोष्टीला उपाधी म्हणतात ते. हो, आणि म्हणून अशा प्रकारे जर नाहीच असणार, जर आपण मनुष्य जन्मामध्ये येऊन भगवत भजन करून जर नाही देवाची प्राप्ती करून घेतली तर संसार मात्र चुकत. आणि संसाराचा जर विचार केला तर संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाची कहाणी आणि ऐकेजेल कोणाच्या श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. आता संसार हा दुःखाचा आहे, पण बहुंश लोकांना वाटतं संसार म्हणजे लेकर बाळ, गणगोत, शेतीबाडी. संत साहित्यामध्ये संसार त्याला नाहीत म्हणत. मग संसार म्हणजे काय? सरकत राहणारी अवस्था, त्याला काय म्हणायचं? संसार. इतकं असणारे आपल्या शास्त्रज्ञांनी काय केलं? संशोधन केलं. अंतराळात जाऊन 18 दिवस, काही तर शास्त्रज्ञ 6 महिने राहिले. बरं, किती प्रगती. अहो अशा काही मिसाईल निर्माण केल्या की इथून प्रक्षेपित केल्या तर शत्रूवर त्याच्या नेमक्या ठिकाणी जाऊन त्याला असणारं मारण्याची शक्ती किती असणार शास्त्रज्ञांचं नवल आहे. पण शास्त्रज्ञांनी ह्या संसाराला थांबविण्याचं काही आणखीन औषध काढलं नाही का? काढलंय कोणचं? आपला जन्म झाला, आपल्याला बालपण आलं, बालपण चांगले, आपण चांगले पण सरकत नाही का? अहो कवा सरकलं कळतच नाही. बालपण गेले नेनता. बरं का, येतं पुन्हा तरुणपण. तरुणपणासारखा योग नाही, पण तरुण वयात तरुणपणाचं महत्व कळत नाही. कळत महाराज. तरुणपणाचा ज्यांनी सदुपयोग केला त्याने वेळच वया नाही घालवला, आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनालाही सुगंध आला, परिवाराचं भलं झालं नाही का? अहो आपल्या संप्रदायात अशी काही माणसं आहेत, रोज 100 ओव्या पाठ करून ज्ञानेश्वरी पाठ केली. रोज 100 ओव्या आणि 40 अभंग रोज पाठ करायचे आणि गाथा पाठ केला. रामभाऊराव म्हणून महाराज आहेत आपले, रोज त्यांचा अशा प्रकारे गाथ्यावर 7 ते 8 हो प्रवचन असतं. ऐकलं तर बरं होईल, ऐकलं तर बरं होईल. कारण आता मोबाईलचा सदुपयोग त्याने त्याच्याचमुळे, नाही तर काही खरं नाही. कितीही अशा प्रकारे तरुणपण चांगलं जरी असलं तरी तरुणपण काही जास्त दिवस राहत नसतं. तरुणपणात शारीरिक रोग नसतात, पण मनाचे लई रोग असतात. मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझ्या कमाईत कुणी आडवा आलं की त्याचा पायच काढीन.
मग माय जरी असली तरी माईला 10-10 वर्ष न बोलणारे माणसं आहेत काही, काय सांगा तुम्हाला? हो, का तर आपल्या कमाईत आडवे आले. अशा प्रकारचा भाग आपल्याला दिसून येतो. तरुणपण जरी किती चांगलं असलं तरी साधू संत सांगतात तरुणपणाचं शेवटचं वर्ष 40ावं. 41 वर्ष लागलं की मग म्हातारपणाला सुरुवात झाली. आणि म्हातारपण कुतरपण कसं असतं? सारखं असतं. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये म्हातारपणाच्या वव्यात वर्णन केलेले आहे. आपण प्रत्यक्ष काही म्हातारे माणसं बी बघतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेले आहे. वार्धकी नाथिल्या व्याधी, वार्धकी नाथिल्या आधी, वार्धकी भ्रंशे बुद्धी सुख त्रिशुद्धी तेथे नाही. बरं का, म्हातारपणामध्ये कितीही जरी बुद्धी चालाक असली तरुणपणामध्ये तरी म्हातारपणामध्ये ठेवलेला चष्मा नातवाली विचारावा लागतोय. हो, कोण्यात आपणच असणारी काठी ठेवायची आणि माझी काठीच काय झाली म्हणाला. हो, अहो एवढंच नाही, या देशाचे पंतप्रधान राहिलेले अटल बिहारीजी, त्यांना पुन्हा स्मृतिभ्रंश हा आजार झाला. हो, आपल्या समोर उभा राहिलेला माणूस कोण आहे त्यांची त्यांना कळते. अशी स्थिती. नाही हात पाय म्हातारपणाची स्थिती. वार्धक्य देखून येता समूळ पळणी पावे दाता, क्षीण होय इंद्रिय सत्तां सुखाची वार्ता तेथे नाही. जरेचे बळ बहुवस जवळ बैसे ना माणूस, खोकला लागे बहुवस भोवती बळस चिडानी. अरे म्हातारपणामध्ये नात्यात सुद्धा बदल होतो. बाईल नायके बोला बाळे दावी पिवा फुल्या, जो तो चेष्ट विमुला जर टाखवळी ती विनोदे. म्हातारपणामध्ये खायची तर लय हौस, पण अन्न जिरत. वार्धकी जिरे ना अन्न, परी खायाची तृष्णा गहन. वृद्धाचे सदा सचिंत मन, सुख कोण वार्धकी. जरा जर कल्लोळे, शरीराची शक्ती पळे. डोळे होती सरकाळे, तोंडे होणे लाळ गळे उरावरी. म्हातारपणाचे पाहुणे सुद्धा वेगळेच असतात बरं. हो, यमा घरचे नाना प्रकारचे रोग म्हणजे म्हातारपणाचे काय असतात? पाहुणे असतात. येताना हे पाहुणे हळू पावला नाही येतात. हो, आणि एकदा आले की घर घेऊनच बसतात. शुगर बीपी हळू. डॉक्टर साहेब ही गोळी, हे पाहता ही जी गोळी ना, ही गोळी आता कायम राहू द्या. कायम राहू द्यायची डॉक्टर साहेब, कायम. बाबा मी तुम्हाला सांगायला लागलो, आता 4 जणाच्या खांद्यावर जाऊस तर गोळी सोडायची नाही. हो, हळू पावलानं आलेले असतात, पण एकदा घरी आले की पुन्हा घर घेऊन बसतात. त्यांना जर म्हणलं कवा जायचंय, ते म्हणतात आता असं नाही जायचं, ज्याच्यासाठी आलोत त्याला घेऊन जायचं. आणि सांगू आपला मान सन्मान आपल्या घरात कौरव, आपल्या मनानं आपण आंघोळ करतो, आपल्या परीनं अशा प्रकारे प्रातर्विधीला जातो, आपल्या परीनं आपण जेवण करतो. तोपर्यंत आपली घरात काय आहे? इज्जत. आणि हेच गोष्टी जर घनगोताला जर करायच्या आल्या तर आपल्या मरणासाठी कोण नवस करतात? आपल्या घरचेच करतात. हो,
देवा आम्हाला देखोच नाही. देवा तर आता ह्यांचं उर केलेलं, पण हे टिंब म्हणजे जागाट होतात, पण हे निश्चितच आहे. देवानं परीक्षा ठेवली पुन्हा. मरायच्या टायमाला जे ज्याच्या ध्यानी मनी येतं त्या जन्माला जावा लाग. म्हणून किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे फजित. मग मनुष्य जन्म मिळाला ना, देवाची प्राप्ती करून घ्या. देवाची प्राप्ती करायची, पण त्याला साधना अनेक आहे. हो, पण साधू संत युग परत्वे सर्वाला झेपणारं साधन अभंगाच्या पहिल्या साधकाला सांगतात साधन अनेक आहे. अनेक ग्रंथामध्ये इतर साधनाचाही उहापोह केला, पण संतांनी सांगताना काय केलं, नाम जप हे साधन काय. बाकीचे साधन अवघड आहे, ते आपल्याला झेपणारे नाही. हो. आणि अधिकार नसताना एखादं साधन आपण करीत बसलो तर त्याचा काही फायदा होतच नाही महाराज. हो, झेपणार नसेल तर मग काय करून काय उपयोगाचं नाही. हो, आणि म्हणून सोपं साधन सांगितलं. एक दृष्टांत सांगितला जातो. साधन जर असणारं अवघड असलं तर आपल्यात करायची ताकद नाही. ते बिरबल आणि बादशाह हे जोडीच अशी होती महाराज. आणि बिरबलाला त्याच्या चतुराईमुळं त्याला नावच पडलेलं होतं चतुर बिरबल. बरं, पण काही वेळेला त्याच्या असणाऱ्या कंपनीतले त्याच्याबद्दल उन्हा धुणं त्यांना वाटायचं काही जरी झालं तरी आम्ही मंत्री असून सुद्धा काही बी कोणचं बी काम हाताळायचं असेल तर राजा कोणाला बोलवितोय, बिरबलला. ह्यो कवा जाईल कोणाला माहिती, त्याचं कवा सरळ कोणाला. त्यांनी एक मीटिंग केली महाराज. ते म्हणले काही जरी केलं तरी आपण काय करू, बिरबलाला इथून हटवायचा प्रयत्न करू. पण आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल. ते म्हणले हे काय करावं लागेल, राजाची जी राणी आहे तिच्याकडे काहीतरी अशा प्रकारे याची कागाळी करावं लागेल. गेले ना राणीकडं. बेगम, अहो सदा काय बी असलं की राजा बिरबलच करीत राहतो. बरं, एवढं मोठं पद त्याला. बरं, आता तुमचा भाऊ बी किती शिकलेला आहे, काय होतं त्याला नाही त्या पदावर बसविलं. आता माहेरचं गुणगोत म्हणल्यास माऊलीला काय असेल कोणाला माहिती. फारच ते जे सनक बसली का नाही. बरं का, ते म्हणले उद्याच्यालाच सगळ्या गोष्टी करते. राजे, काही बी असलं की बिरबल, काही बी असलं की बिरबल. माझा भाऊ आता काय झालाय, शिकून आता डिग्री मिळवलेली त्यानं, आणि काय करा त्याला जागेवर बसवत घ्या. ते म्हणले पण जागेवर मला कळत नाही का, पण त्याला जर अधिकार जर नसला तर त्या खुर्चीवर बसून काय उपयोग होणार नाही. ते म्हणले परीक्षा घ्या आणि परीक्षेत पास झाला तर तुम्ही तिथं बसवा. ते म्हणले तसं म्हणल्यानंतर काय करायचं. मग राजाने अशा प्रकारची परीक्षा घ्यायची म्हणजे ठरवली. आणि त्यांनी सांगितलं, मेवणे हे पहा 3 रुपये मी देणार आहे, आणि या असणाऱ्या आपल्या दरबारातले काय असणारी डोकं लढवायचे ती लढवा, आणखीन काही वस्तू लागत असल्या तर घ्या, पण मला संध्याकाळपर्यंत 3 लाख रुपये आणून द्यायचे. घ्या 3 रुपयाचे. घेतले ना 3 रुपये.
आता काय करावं 2-4 घंटे झालं काही डोकं सुचना, भूक लागली त्याला. गेला आपलं भेळच्या असणाऱ्या कशावर गाड्यावर. महाराज त्याचा चिवडा घेतला, खाल्ला आणि म्हणला कुठं 3 लाखाचे कुठं 3 रुपयाचे कुठं 3 लाख होत असतात का, काही बी आपलं बोलावं आपलं. बरं का महाराज नाही जमलं. आणि मग बेगम देखत राजानं बिरबलाला बोलवून घेतलं. बिरबल, हे माझ्याकडे 3 रुपये आहेत, तुम्ही मला संध्याकाळपर्यंत याचे 3 लाख रुपये आणून द्यायचे. घेतले महाराज. 1 रुपयात कोरा कागद घेतला, 1 रुपयाचा पेन घेतला आणि 1 रुपयाची सुतळी घेतली आणि 4-2 असणारे कर्मचारी घेतले आणि चौकामध्ये जाऊन रोडच्या मध्यात उभा राहायचं आणि सुतळीचा दुसरा द्वारा दुकानामध्ये 5 फुटावर नेऊन असणारी खुणा करायची. आता हे सगळं पाहिल्यानंतर काय गोष्ट काय, ते म्हणजे तुम्हाला माहित नाही की ह्या चौकामध्ये ह्या 12 महिन्यामध्ये जवळजवळ कितीतरी ऍक्सिडेंट झाले. म्हणून राजानं अशा प्रकारे ठराव पास केला आणि हे मास्टर प्लॅन म्हणून आपल्याला हे रुंदीकरण करायचं ठरलं. असं ठरविल्यानंतर महाराज सगळ्यांचे असणारे तोंडाला कोरड पडली. त्यांनी सगळ्यांनी मिटिंग घेतली. म्हणले काही जरी झालं तरी या जगामध्ये पैशानं काही बी पैसा. मग बिरबल, काही बी होत, आपण आता आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे, काय 10-5 रुपये घ्यायचे ती घ्या, पण एवढं आमच्यावर आलेलं अरिष्ट काय करा, एवढं टाळा. हो. मग त्यांची सगळी ते गयावया करायला लागले. आणि तुम्हाला जर वाटलं जर तर मग तुम्हाला काय करावं लागेल, मला प्रत्येकाने 50-50 हजार रुपये द्यावा लागतील. ते म्हणले 50 नाही, लाख देतो. हो. आणि मग महाराज घेतले ना पैसे. आणि तुमची ती असणारी गयावया आणि तुमच्या तोंडावरला असणारा दुःख पाहून मला लईच असणारी दया आली. मी काय राजाला सांगायचं ते सांगत आणि त्यांच्या देखत ते फाडून टाकले कागद. घेतले महाराज 5-6 लाख रुपये बेगम देखत राजाच्या हातात. बरं का. हो. आणि मग सांगितलं, बेगम तुमच्या देखतच मी तेवढे 3 रुपये दिले. मी 3च लाख रुपये म्हणले होते, पण ते 6 लाख आणून दिले. तुमच्या भावाला खुर्चीवर बसवायचं का बिरबललाच राहू द्यायचं. म्हणून अधिकार आहे म्हणून त्याला मी सतत त्याचा सल्ला घेतो. बरं का. आणि आज आपणही आपलं जीवन जगत असताना मुलं जरी आपल्याला 2-3 असले तरी पण त्याचा अधिकार पाहूनच तुम्ही त्याला काम सांगता. काही केलं तरी जो मुलगा कधीच 90-95% आत येत नाही त्याला तुम्ही म्हशी सांभाळायला लावता का? आणि किती ट्युशन लावलं तरी 55% पुढे जात नाही त्याला MBBS ची तयारी कर म्हणून लातूरला तुम्ही ठेवतात का? नाही ठेवत का? तर त्याचा अधिकार नाही महाराज. तसं साधन अनेक आहेत पण आपला अधिकार कमी पडतो. कशासाठी? साधना करण्यासाठी. काहींचा प्रकार असा आहे महाराज, एक केली हातोपळी थाया बळी पावली आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. सर्वांना आचरण करता येण्यासारखं साधन नामस्मरण. नामस्मरण केल्यानं काय होतं? जळतील पापे जन्मांतरीची. हो. देवाचं आणि पापाचं फारच वाकड आहे महाराज. आजही माणसं गरीब असलेले समाजात परवडते पण पापी लोक परवडत नाहीत महाराज. आपलं तर द्या सोडून पण पृथ्वीला सुद्धा कोणाचं वज होतंय? डोंगरायचं का पापी लोकांचं? लबाड बोलायचं, ह्याच्या साड्या त्याला, त्याच्या साड्या ह्याला, नाही का? हो. घेतलेलं द्यायचं नाही, काय काय कुदंडे धंदे करायचे. बरं का. एवढंच नाही, संतान अभिप्रेत त्या रस्त्यानं चालायचं नाही. असे जर लोक गावात जर जास्त असले त्या गावाची कड लागल्याशिवाय राहत नाही. आणि हे काय असतं तर हे जन्मजन्मांतराचे पाप एका जन्माचे नसतात. हो. पूर्वजन्मी पाप केले तेही बहु विस्तारले. काय विषय सुख नाशिवंत सेविता तीर कोंदले. हे पाप अशा प्रकारे जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत ह्या रस्त्यानं माणूस चलत सुद्धा. हो. किती माणसं दाखवायचे तुम्हाला? फार हुशार आहेत. एवढे हुशार आहेत की 2-2 तोळ्याचे लाकीट आहेत पण आणखीन गळ्यात त्यांच्या काय नाही? माळ नाही. माळ. बरं. हो.
एवढंच नाही, उदरनिर्वाहासाठी एवढ्या पुस्तकाचा अभ्यास केला, पण उद्धारासाठी जी संतांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणखीन मांडीवर घेतली नाही. मांडीवर हो, प्रपंचासाठी 2-2 क्विंटलाच खांद्यावर वज, पण टाळ आणखीन त्यांनी हात म्हणजे खांद्याला लागू दिला नाही. हो, पोटासाठी अमेरिकेला गेले, पण पंढरीच्या वाटाला आणखीन पाऊल टाकला नाही. का? पाप दुसरं काय नाही का? हे सगळे जरी पाप असले तरी जळतील पापे जन्मांतरीची, आणि जन्मजन्मांतराचे पाप जळाले तर मग देवाच्या प्राप्तीसाठी लय मोठा ठेव करावा लागत नाही. हे दुसऱ्याच्या प्राप्तीसाठी पुन्हा काही तुम्हाला सायास करावा लागत नाही. आणि सगळ्यात अवघड जर काय असेल तर नारायणाची प्राप्ती. एके ठिकाणी तर तुकोबाराय सांगतात, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय आणि उपाय न सरती तेथे. एवढा परमात्मा अवघड आहे, पण जरी एवढा अवघड असला तर या साधनेनं तुम्हाला काय होणार आहे, तो सोपा जाणार. पण कोणत्याही क्षेत्रामध्ये काही गोष्टीला पथ्य असतात. कुणाला शुगर झाली, होऊ नये, पण झाली, झाल्यानंतर 2 गोष्टी सांभाळाव्या लागतील. काय काय? एक तर औषध खावा लागतंय आणि पथ सांभाळावी लागते. कोण्या दवाखान्यात जा, शुगर झाल्यानंतर गोळ्या घेतल्या की पथ आली म्हणजे आली. पथ लय महत्वाची. मला आयुर्वेदामध्ये सांगितलं, औषध किती भारी असू द्या, पण पथ नाही जर सांभाळली तर रोग राहत नाही. अपत्य, शिळा, व्याधी, पथ न सांभाळणाऱ्याचा रोग राहत नसतो. आणि म्हणून अशा प्रकारे परमात्मा सोपा आहे, साधन सोपं आहे, पण याला महाराज पथ्य आहे. काय पथ्य आहे? भजन करताना चित्ताची काय केली पाहिजे?
जर चित्ताची एकाग्रता जर केली तर मग परमार्थ लाभ नाही, आणि जर चित्ताची नाही एकाग्रता जर केली तर परमार्थ मात्र फार लांब आहे. थोडे आहे पण चित्त सहाय्य झाली आहे. चित्तानं सहकार्य केलं तर चांगलं. चित्त म्हणजे तशा प्रकारे चित्त कशाला म्हणायचं, नाना परीचे अतिचिंतन, आणि या नाव चित्त झालं. हो. म्हणून काय जरी झालं आपलं भलं वाटतं का, मनाच्या मागं कधी जायचं नाही. मनाच्या मागं गेलं की आपली कड लागली समजायचं. हो. मनमार्ग गेला तो तेच मुख साधू संत म्हणतात मन आपल्याला दिलंय पण मनाच्या मागं कधी जायचं. अहो रामदास स्वामींनी तर या मनासाठी 205 श्लोक लिहिले. मना सज्जना भक्तिपंथी जावे तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावी जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. तर मन असं 2-3 गोष्टीच्या अधीन गेलेला माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो. काय काय मनाचे अंकिले, रसनेचे पोसणे झाले, आणि निद्रेने केले घर जावाई. बरं. हो. अहो जेवण चांगलं झालं, मग जेवण चांगलं झालं म्हणजे किती खायचं का, आपलं वय बरं का, आपलं काम किती याचा विचार करायचा, पुन्हा जेवायचं. नाही चांगलं झालं. अरे जेवण सोपं आहे पण पचवीन का उगा जिभेला काही वाटलं म्हणून खात राहायचं का, नाही का. हो. आणखीन कोणता माणूस यशस्वी होत नाही, झोप आली तितकी झोपतच राहतो. म्हणून बरेचसे भाग्यवान असे तर 8 वाजता उठत येतं, 8 वाजता. हो. आणि त्या घराचं मोठं लक्षण असतं काय, आताचा शिष्टाचार असा आहे, जे माणूस जास्त वेळ झोपतो तो माणूस भाग्यवान किंवा मोठा समजतो. अशा प्रकारचे हा. म्हणून मनाचा जर नाही जर एकाग्रता झाली तर मग लय आवड ते कुणीकडे बी नेतं माणसाला दुःख देतं. नाथ महाराजांनी भागवत नावाचा ग्रंथ लिहिला. बघा ज्ञानेश्वरी ज्याला जमला कळत नाही तर त्यांनी एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ याची चिंतन करायचं. बरं. तुका म्हणे भागवत केले श्रोत सकळा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जरी असला पण सगळ्यालाच असणारा वाचणाऱ्याला कळलंच असं काही नाही सांगत. पण ज्ञानेश्वरी निर्माण झाल्यानंतर 400 वर्षानंतर एकनाथी भागवत ग्रंथ झाला. बघा तो असणार श्रवण. त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. एक मेंढपाळ होता. हो. आता मेंढ्या रानात जर चरायला गेल्या तर आता वनात असं असतं काटे बी असते, तर जर मेंढीला काटा मोडला किंवा आपल्याला काटा मोडला तर ते काढण्यासाठी एक असणार छोटस यंत्र असतं. मला काय म्हणते त्याला, लाचकन. आणि ते नेमकं खिशात हे ते कुठं ठेवत नसते, ते कुठं बांधते तर कमरेला बांधते. मेंढ्या वगैरे आपण पाहतो एका जागेवर त्यांना राहायला मिळत नाही. चारा संपला की जागा बदलायची. एका शेतकऱ्याच्यात एवढा चारा म्हणतात, भरपूर चारा, पण एक त्रुटी होती तिथं. हे मेंढ्या कोंडायचा जे कोंडवाड होता ते काही चांगला नव्हता. सगळी कोण कुपाट्या लावलेल्या आणि त्याच्यात काही बोळ होते. शेतकऱ्याला सांगितलं, दादा मी बरेच दिवस तुमच्यात राहतो पण हे कोंडवाडा नीट करून द्या आम्हाला. ते म्हणले हा बा करू वाटलं राहू वाटलं तर राहा, कारण आमचे सगळे जे करणारे माणसं आहेत ते पुण्या मुंबईला डॉक्टर इंजिनियर झालेले. कोण करीत बसलो तर आमचं वय झालेलं या. राहू वाटलं तर राहा, नाही तर तुझी मर्जी. त्याला वाटलं आता कोंडवाड्याकडे लक्ष द्यावं तर मेंढ्याला चरायला मिळायचं नाही, राहायला नाही मारायचं. मेंढ्या जगल्या आणि कोंडवाड्यात आणून. आता पूर्वीच्या काळामध्ये एवढी काही लाईट नव्हती. आता लाईटीचा एवढाच महाराज वापर की प्रखर प्रखर जणू काय आपण एखाद्या बरं का झोपत असताना थोडं मंद लाईटीमध्ये झोपलं पाहिजे. नाही
आज डोळा हे असणारे एवढं इंद्रिय चांगले, पण हे प्रखर लाईटीमुळं काय झालं नाही का, सारखा मोबाईल बघितल्यानं, सारखं प्रखर असणाऱ्या लाईटीमध्ये टीव्ही सारखी बघितल्यानं 10-12 वर्षाच्या पोराला कुठे चष्मे असतात का हो कुठं, पण झालेत ना महाराज. का त्या इंद्रियाचा लईच अतिरेक झाला. काही येटगळ म्हातारे तर महाराज जेवता जेवता टीव्ही बघत येते. इतकं असतं का? अनंत म्हणायचं उदर भरण नो हे अन्न हे परब्रह्म. आणि ज्याला तुम्ही अशा प्रकारे सगळ्या अंगानं शरीराचं पोषण करतं, मनाचं चांगलं पोषण करतं, ते जेवण करूच तरी टीव्हीला थोडं द्या ना विश्रांती, नाही का? संध्याकाळी तो लागलीच अशा प्रकारे झोपायची माणसं. आणि त्याच्यामुळं आता एका का माणूस झोपला तर काय एकाच अंगावर झोपतो का? अंधारात करवट बदलत असताना काय झालं, त्याला ते लाचकून टोचलं महाराज. आणि त्याच्या मनानं भी खाल्लं. मी बोळ बघितलीच होती. कुठून तरी जनावर आलं आणि आपल्याला चावलं. नाक चावल्यास कुठं माणूस वाचत असतं बघ. धीर द्यायला कोणीच नाही तिथं. धीर न दिल्यामुळं महागाल्या महामारीमध्ये लय माणसं मेले आपली. धीर द्यायलाच कोणी नाही. काही जरी झालं तरी आजाराला औषध जितकं महत्वाचं आहे तसं गणगोतानं धीर द्यायला सुद्धा. मग आम्ही असताना तुम्हाला काय घाबरायची गरज आहे? अर्ध दुखणं कमी होत आहे, पण त्या रोगामध्ये महाराज धीर द्यायला कोणी. बरेच माणसं मेले महाराज. का? जे दुकान करून माणूस जे भेटायला जातो ते कशासाठी जातो? धीर देण्यासाठी. घाबरायचं काय काम आहे? आमच्यासारखे असताना चिंताच करू नका. हो महाराज, धीर येतो. आणि धीर महत्वाचा आहे. आणि कोणीच नव्हतं धीर द्यायला. नाही नाही आता आपण वाचत नाही. वाचनच कसं माणूस नाक चावल्या महाराज. सकाळी मेला ना तो माणूस. आपुलेनी हाती आपण पठाडे खोविले दाभ. रात्री ऋतताची जाण सर्प भय प्राण सांडिला. त्याशी सर्प नाही चावला मग विषय केवी घेरला. निज शंके स्वयं निमाला तैसा काळ लागला जिनास. आता आपण कशाचं वाचतो? कशाचं वाचतो? माणूस वाचतच नाही मला. कारण भेपान मोठं. हो इंग्रजी. आणि आपल्याला इंग्रजी निघत असते होय? नाहीच निघत नाही. अशा प्रकारचा भाग कोण केलं सगळं? हे मनानं केलं. म्हणून या चित्ताची एकाग्रता करा. ठाईच बैसोनी करा एक चित्त. आनंद आळवावा असं नाही. आवडी अनंत आळवावा आवडीनं अशा प्रकारे. कारण नामस्मरण हे आवड ओतून केलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा. देव निर्गुण निराकार जरी झाला असला तरी तो आकाराला येतो. मग वारकरी संप्रदायामध्ये एक मंत्र निर्माण झाला. मंत्र म्हणजे काय? त्याचं मनन केल्यानंतर मनन करणाराला तारतो म्हणून त्याला मंत्र म्हणतात. तो मंत्र कोणता? हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा देवाचे नाव आहे ते. आणि या 5-6 नावाचा एक मंत्र तयार केला. देवाचे नाव आहे आणि देवाच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे महाराज. हो, कारण देवाची शक्ती त्या मंत्रामध्ये आहे, नावामध्ये आहे. हो, राम. महाराज म्हणतात राम म्हणता तरे जाणता नेनता हो काया ते भलता कुळहीन. अहो राम नामाचा जप केला, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. कृष्ण देवाचं नाव आहे कृष्ण. आता देवाला कृष्ण का म्हणतात? त्याचं जर असणार नाम जर घेतलं तर कसले बी विघ्न असू द्या तो हरण करतो, म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. सकळ विघ्नाचे आकर्षण करी या नाव कृष्ण. बरं, देवाला हरी का म्हणतात? हरीचा जर जप केला तर कसले पाप असू द्या जळून जातात. हो, सकल पाप हरी उच्चारण आनंद पापराधी, हरी उच्चारण आनंद पापराधी, हरी उच्चारण आनंद पापराधी, गातील लयाचे क्षणमा, गातील लयाचे क्षणमा, नावाला काय असतो? अर्थ असतो, शक्ती असते. आपल्या नावाला काही एवढंसं महत्व नाही महाराज. बघा तुम्ही, काही माणसाचं नाव पंडित असतं महाराज, पंडित. पण पंडित काही शाळात गेलेला, आणि शाळात जरी गेलेला असला तर काही पंडितपणाचं त्याच्याकडे नसतं. काही माणसाचं नाव श्रीमंत असतं दादा, श्रीमंत, साऱ्या दुकानावर उधाऱ्या. नाव काय त्याचं? श्रीमंत. हो, नाव कुबेर मोळी वाही आणि कैशी आहे फजिती. काय अर्थ आहे का त्याला? नाही का? हो, तसं असणारा हा मंत्र जपावा सर्व काळ. साधन दुसरे नाहीत का या विनानिक असता साधन. हे पहा, मोठे माणसं तर खोटं कवच बोलत नसते, आणि ते ज्या अर्थी आण वाहतात त्याच्या अर्थी आपल्याला महत्वाचं कळावा. हो, आणि त्याच्यासाठी ते आण वाहतात. वाहत असे आण विठोबाची. मोठी माणसं आण वाहतच नसतात, पण आपल्याला अशा प्रकारे त्यांची तळमळ दिसावी आणि म्हणून आपल्याला सांगतात. साधन नाहीत का महाराज? साधन लयबट येतं, पण सगळ्यात सोपं आहे. बरं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. नाथ महाराज भागवतामध्ये एक ओवी लिहितात. रत्न जर आपल्याला हस्तगत करायचं असेल तर खोल 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 खांदावं लागतं म्हणतात. मोले भूमी खनिता वैरागरी, आवचटे अनर्घ रत्न लाभे करी, पण ते की सापडल्या केरी काही चतुरी सांडावे.
खोल खदान खांदून जे मिळायचे पण तेच एखाद्या वेळेला आपल्या उकांड्यावर सापडत आपण घेऊ नाही का? तसं फार अवघड साधनं करून जे मिळायचं तर हे सोप्या साधनांना जर मिळत असेल तर शहाण्या माणसाला पुन्हा उदाहरणधंदा कशाला करायचा? पण लयच माणसाला गिऱ्हाईक म्हणून जर दुकानात जातोच ना आपण कधी नाही ह्याच्यापेक्षा भारी काढा, ह्याच्यापेक्षा भारी काढा ते म्हणत नसते पण हे गिऱ्हाईकच लय चवण्याचं दिसतंय असं म्हणतात. आणि मग धागा उगा साधा पण भडक कलर, हा 100च असलं तरी 1000 रुपये मीटर म्हणतात. हा हे मंत्र भारी तर का गिऱ्हाईक चावण्याचं आहे नाही का? नाही ह्याच्यापेक्षा भारी का त्याच्यापेक्षा भारी का? बरं तसं साधनानं या आपण हे साधच साध दिसायला लागले, साधच दिसायला लागले. बऱ्याच वेळेला साधे राहणाऱ्याला काही महत्व ते साधे. आता आपल्या क्षेत्रामध्ये बघा काही येऊ नाही तर नाही येऊ पण ज्याची गाडी भारी ते महाराज बरंच काय असणार आहे. मी एकदा दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात गेल्यानंतर मला असं झाडलं म्हणतात त्या डॉक्टरांनी. ते म्हणले डॉक्टर चांगला हे त्याच्या दवाखान्याच्या बिल्डिंगवर समजता का तुम्ही? म्हणजे ज्याचा दवाखाना लय मोठा बिल्डिंगवर बिल्डिंग म्हणजे मजल्यावर मजले, हा असं कधी समजे जाऊ नका. हो लय ज्याचे असणारे मजले मोठे तर ते दवाखाना मोठा म्हणजे डॉक्टर भारी असं कधी समजायचं नाही. बरं तसं साधन जरी सोपं असलं तरी साध्य मिळत नाही अशातला भाग. आणि म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. आपली साखरवाडीची माऊली म्हणायची परमार्थात उतरणारे 2 वर्ग असतात, 2 वर्गाचे माणसं. एक बुद्धिप्रधानवादी वर्ग आणि दुसरा भावना प्रधानवादी वर्ग. भावना प्रधानवादी वर्ग काय म्हणतो? आपल्या हितासाठी संतांनी अवतार घेतला, मोठे मोठे ग्रंथ लिहिले आणि आपल्याला सांगतेत ना तुम्ही हरिनामाचा जप करा मग करा. पण दुसरा वर्ग असतो माळ घातल्यानं खरंच काय होत असेल नाही आणि एवढं असणार नुसतं नाम जप केल्यानं काय होत असेल, पंढरीचा वारी केल्यानं काय होत असेल. 25-25 वर्ष असणार आहे ह्याच्यातच असणारे काय करतात आयुष्य घालवतात. म्हणून भावना प्रधानवादी वर्ग लागलीच अशा प्रकारे संत विचाराला लागलीच असणारा काय होतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतो. याला शहाणा म्हणायचं. विठोबार कुमार देवाचं नामस्मरण करणारा देवाला आवडतो. आणि एकदा का त्या भक्तानं देवाचा धावा केला की मग योगक्षेम त्याचे जाणे गड भारी वाटदारी करी धरून अशा प्रकारे भगवान उद्धवाला सांगतात. उद्धवा भक्तानं हाक मारावा आणि त्याच्या हाकेला म्यावो म्हणू नये असा कुठं प्रसंग दिसला का तुला? आता फक्त अनन्य भावानं मला हाक मारित नाहीत हा विषय वेगळा झाला. हाकच मारित नाहीत तर मी जाऊ कशाला? अहो ते तर द्या सोडून भावकीतल्या माणसाच्या इथं लग्न असावं आणि तुम्हाला नाही बोलविलं तुम्ही खरंच जाताल का बरं? अहो भावकीचं एवढं मोठं लग्न कसं गेला नाहीत तुम्ही? कसं गेला नाहीत म्हणजे अहो त्याने आम्हाला अहो किती भारी जरी स्वयंपाक केलेला असला आम्ही शेळ तुकडे खाऊ. मग आता हे फाटक्या बनेली वाले जर म्हणताय मला जर बोलिलं नसतं मी कशाला जाऊ? ब्रह्मांडाचा मालक त्याला न बोलता कसा जाईल ते पुन्हा नाही. यादीच दिली अशा प्रकारे. उद्धवा प्रल्हादावर संकट आलं आणि केला ना माझा धावा. प्रल्हाद गांजिता जगजिठी मी प्रगटलो कोरडे काष्टी. वैकुंठ सांडुनी उठा उठी गजेंद्रासाठी पावलो. द्रौपदी गांजिता तत्काळी म्या कौरवाची तोंडे केली काळी. आगीने गांजिता गोकुळी म्या प्राशिला ते काळी दावाग्नी. गोकुळ गांजिता सुरपती म्या गोवर्धन धरिला हाती. गोपिकांची पूर्वावयारती मी झालो श्रीपती कामारा.
अर्जुन प्रतिज्ञेचे प्राप्ती म्या दिवसा लपविला गबसती जयद्रथासी लावणी ख्यातीन सुभद्रापती वाचविला. तुला माहिती ना हा? रागाच्या आवेशामध्ये केली ना प्रतिज्ञा. कारण अभिमन्यूनं सांगितलं होतं दादा मला शेकडो बाण लागले मला त्याचं काहीच वाटलं नाही पण मी धारातीर्थी पडल्यानंतर माझ्या डोक्यात पुन्हा घातली हा जयद्रथानं घातली आणि त्याच्यामुळे मला लय वेदना व्हायला लागली. म्हणून मला वाटतं मराठीमध्ये एक कविता होती महाराज धर्मयुद्ध नव्हे हे आमच्या काळात. धर्मयुद्ध नसलं की मग मात्र अशा प्रकारे त्याला वेदना व्हायला लागल्या लगेच प्रतिज्ञा केली अभिमन्यू घाबरू नको हो उद्या दिवस नवळाच्या आत जयद्रथाला खलास करीन आणि जर नाही झालं माझ्याच्यानं तर मी अग्नी काढेन. हो आता हा बोलून गेले पण काळजी कोणाला पडली भगवंताला पडली. जर नाही आता सिद्धीला गेलं तर हे उद्याच्याला अग्निकाष्ट घे आणि भक्त जर अग्निकाष्ट घेत असेल तर मग काय करायचं. आणि मग अशा प्रकारे भगवंतानं काय काय केलं महाराज नाही का आणि अगदी 4 वाजताच असणारं सुदर्शन चक्र धरलं पाडला ना आणला. हो कसा अग्निकाष्ट घेतो म्हणून बघायला आला. लागलीच सुदर्शन चक्र काढलं आणि सांगितलं अर्जुना त्यो द्रौपद आणि सुभद्रापती वाचविला अंबरीशाचे गर्भवास म्या शोषिले सावकाश पुणे आपुल्या निज भक्तास मी ऋषिकेश निधी भक्ताचे पायीची माती मी हृदय वाहे गा श्रीपती वानरे वनचरे भावार्थी मी आपुल्या पंक्ती बैसविली मनोनी उद्धवा पुढत पुढती तुझ मी सांगे करावी माझी भक्ती. अरे माझी भक्ती तर कर अनन्य भावानं माझं नामस्मरण तर कर नाही का. जर नामस्मरण जर केलं तर परमात्म्याने अनेकाची कामं केली महाराज. कुणाचं खुरपिलं कुणाच्या घरी बाळांनी पण केलं कुणाचे ढोरं ओढले कुणाचे घोडे धुतले कुणाची भिंत ओढली. ह्या दंतकथा आहेत का वास्तव आहे वास्तव आहे बरं का. आपण एक तर बोलवीत नाहीत आणि बोलविल्यानंतर सुद्धा बोलवायचं ठरवितो पण बोलवीत नाही. काही नाही एकदा का पोराचं लगीन झालं एकदा का त्याला नोकरी लागली आणि एकदा का त्याला घर बांधून दिलं की मग आपल्याला नाही का. हो मला वाटतं हे सगळे काम काही 2-2 दिवसाचे का महाराज आयुष्य जातं आणि काम सरत कसरत येतं. माणसाचा स्वभाव खंदारकर महाराज एक गोष्ट सांगायचे बरं ते म्हणायचे एका माणसाला घोड घ्यायचं घोडं तर घेऊच की म्हणला पण घोड्याला लागणाऱ्या गोष्टी अगोदर घेऊ म्हणा. आणि जे घोड्याला लागणाऱ्या गोष्टी घेता 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 महाराज जेवढे पैसे होते अहो संपून गेले आणि घोडं घ्यायचं तसंच राहील. आता घोडं घ्यायला असणार पैसा नाही. आता या वस्तूचं काय करायचं या लगामाचं काय करायचं खरारा करायच्या वस्तूला काय करायचं ते साज करायचंच काय आता बरं. जर त्याला घोडं घ्यायचं होतं तर त्यानं अगोदर काय घ्यायला पाहिजे घोडं घ्यायला पाहिजे नाही का. हो आणि जर अशा प्रकारे तसं आपलं अवांतर गोष्टीसाठीच आपलं अनमोल आयुष्य रूपी बॅलन्स संपून जातं आणि परमार्थाचं घोडं घ्यायला आयुष्य राहत. म्हणून संत म्हणतात राम राम स्मरा आधी. संसार होत असतो संसार हा होत असतो पण परमार्थ हा करावा लागतो केल्याशिवाय होत नाही असं संत आपल्याला सांगतात. कुणाचं ऐकत जाऊ नये संतांचं ऐकल्याशिवाय आपलं भलं होत नाही. म्हणून संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो. ज्यांनी आपलं पूर्ण वेळ ईश्वरासाठी दिला नामस्मरण केलं. चाकरवाडीच्या माऊलीपाशी काय होतं पहिलं काय होतं एक काळ असा होता भावकीमध्ये पिठासाठी ते मधुकरी मागायच्या बाऱ्या होत्या महाराज आणि त्या बारीवर काही लेकरा बाळाचं भागत नव्हतं म्हणून पिंपरी सोडली आणि नागोलीला जाऊ नये. कधी काळ असा झाला की आड जुन्या धोत्राच्या बनेली केल्या आणि माऊलीने परमार्थ केला बरं का. हो
आणि कसा परमार्थ केला? लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान, तरणे को लीनता. हे सगळं माऊलीनं केलं. प्रत्येकाला वाटत होतं माऊली आहे तर चलल, हे सगळं माऊली आहे तर चलल. पण भक्तीच्या बळावर ज्यांनी देवालाच अशा प्रकारे ऋणी केलेलं होतं, हो, आज कधी बी जा. ते 25 वर्षाचं असणार ते काय म्हणते ते उत्सव केला. जिथं माऊली गेले ते बरड सुद्धा तीर्थ झालं का नाही? म्हणून प्रत्येकाला वाटतं 12 महिन्यात जसं आपण पंढरीची वारी करतो तसं चाकरवाडीची माऊली आपली झाल्याशिवाय आपल्याला समाधान लागत नाही. काही लांबचे आहेत का गोष्ट? अहो, चाकरवाडीचे माऊली इथं कीर्तनाला प्रवचनाला आलेले आम्ही बघितलं. आणि येत असताना कसं होतं, एक आपला उगा साधारण माणूस असणारा पिशवी घेऊन येईल. आणि माऊली म्हणलं तर अशा प्रकारे काही थाट माट लवाजामा काही नसायचा. आल्याबरोबर अशा प्रकारे कुणाला मृदंग लावता येत नसेल तर आपणच असणार असं करायचे बरं का. लागलीच माणसं यायचे जे काय अशा प्रकारे हे आपण बघितलं ना माऊलीला. आता लोक फक्त अशा प्रकारे आपल्यानंतर जन्माला आलेले फक्त आता माऊलीचं वैभव पाहतात, पण माऊलीला बघता नाही आलं. आपले डोळे नशीबवान आहेत म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे. अशा प्रकारची स्थिती आहे. परमार्थ हे धन नाही महाराज, हे महाधन आहे. म्हणून आपण तर केलं पाहिजे, पण आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावं असं वाटत असेल तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आपण तिथं चुकतो. नाही ना, महा मुलगा डॉक्टर करायचा, कर बाबा. पण द्या ना ज्ञानोबराय तुकोबरायांची 4-2 त्यांना ओलिशे काही असणाऱ्या ओळ्या द्या, 10-5 अभंग शिकवा. अहो, मुस्लिम बांधव आपल्यापेक्षा लय पुढे येतं. मस्जिदीमध्ये 2 काम करतात ते. एक तर स्वतः देवदेव करतात, दुसरे आपल्या लेकरांना धर्माचं शिक्षण देतात. ते आपल्याला अजिबात त्याच्यातलं काही माहिती नाही. हो, आपल्यालाच काय बोलते टाळ वाजवायचं येतो तेवढंच काय ते. पोराला तर अजिबात तिकडे नगच का, तर त्याला इंग्रजी शिकवायची. ते इंग्रजी शिकवतो, मराठी आहे ना पुन्हा. आणि देवदेव म्हणलं तेच हसवतो पुन्हा आपल्याला. बरं बरं, परमार्थ अशी एक गोष्ट आहे, लहान वयातच ते असणारा डोल द्यावा लागतो. हा, आणि ते आईचं काम आहे. कारण लहान वयात सगळ्यात जास्त लेकरू कोणाच्या सानिध्यात असतं, आईच्या असतं. म्हणून आईनंच अगोदर गुरु व्हायचं. अहो, शिवाजी राजे शिवाजी महाराज झाले कुणामुळे झाले? आईमुळे झाले. रामायण महाभारताच्या गोष्टी लहान वयामध्ये जे ऐकल्या त्या फिट झाल्या, राजे झाले पुन्हा महाराजे झाले. हे काम आईनं केलं नाही का? म्हणून आईचं काम आहे, बाळू तुळशीला पाणी घाल. नाही घाली ताई, तसं करू नको बाळा, तुला 10 रुपये देणार आहे मी. लावा ना, लाव द्या टॅबला खाली. कारण इतर गोष्टीला बी टॅबला खाली द्यावा लागतं ना. देवा थोडं का पाहिजे नाही का? तू आणि मी म्हणून संध्याकाळच्याला आपल्याला वाट लावायची. तुला माहिती नाही, हे जर केलं तर देव आपल्याला पुढे कलेक्टर बनवितो. म्हणाल तुम्हाला काय, त्याला म्हणायला काय हरकत आहे नाही. असं म्हणता 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 जर तुम्ही 10-5 असणारे अभंग त्याच्या जर पदरात टाकले आणि पुन्हा जर तो जर बेरवारकडे गेला, मोठा झाल्यास तर पुन्हा मला बोला, नाही जाणार ना. पण ज्या टायमाला द्यायचे त्या टायमाला देणं होत नाही. आणि तरुण झाल्यास पुन्हा हे काही असणार आहे विकाराच्या वाटोळीमध्ये संत विचार करतात तसं नाही. पण आपल्या घरी जर शांती समाधान जर लाभावे असं वाटत असेल तर संत विचार हे आपल्या घरी असलेच पाहिजे, त्याच्याशिवाय आपली गती नाही. बरं, आजच्या काळामध्ये फिरत असताना असं दिसून येतं, गरिबीनं कुणीच दुःखी नाहीत महाराज. कशाला दुःखी? काय सांगा महाराज, एकुलतं एक पोर गया, सगळं चांगलं या बरं का. पण बघा त्याला वाहीनात लागला. काय वाहीनात लागला? आता तुम्हाला कळा ना का, ते प्यायला लागलं. प्यायला लागलं बरं का. हा, आता हे कमन करायला लागलं. एक तर आपण योग्य वेळी त्याला डोस दिला नाही. आणि मुलगी ही आईच्या खरं तर म्हणजे याच्यामध्ये अंकित राहते. आणि मुलाला अंकित ठेवायचं असलं तर कुणाचे शब्द लागतात त्याला? बापाचे लागतात. हो, माईचं हृदय इतकं कवळं दिलं लेकरासाठी
की त्याला काही त्याचं वाटत, आणि तिथे एक आपली चूक असते महाराज. वडील त्याला उशका दाबात घ्यायला लागली की तिथं मात्र माया मुंस लावी त्याला. त्याला मुंस घालायचं पुन्हा, ग बसा आपलं एकुलतं एकटं. त्याला राग आला आणि त्यानं त्याच्या जीवाचं काही केलं. अहो तुम्हाला गिन्यान आहे का नाही काही? आता असा डोस दिल्या ते म्हणतो खरं काय तर झालं तर माया नशीब. मग काही जरी करायला लागलं आपण काही बोलायचं, आपण काही बोलायचं. आणि मग माईचा काय वर आपल्याकडं मत असल्यामुळं किती बी रागानं बोलू द्या बाप, जाऊ दे त्यांचा स्वभाव असलाय, तिकडे एकदा गेले. ह्या इतक्या वाक्यावर पुन्हा ते का भेट का म्हणतात कोणाला? बापाला पुन्हा भेट नाही महाराज. आणि एकदा मोठं झालं काही कुदांड आणायला लागलं, अहो आपला बाळू, अहो त्याला 4 शब्द सांगा, गबस गबस तू आता 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 मला काही बोलायचं नाही. जेव्हा मी काही उद्दापित होतो तो काही मग ऐकलं, आता तू. साधा व्यवहार जर नाही कळाला, आणि महाराज धमकीचं औषध असतं त्याच्याकडे. आई पैसे द्यायचे मला, बाळू कशाला विचारायचे ना. आणि जर नाही मिळायला लागले मी 3 दिवस वाट बघतो. 4थ्या दिवशी मी काय करतो हे धमकी कोणापाशी देत? सगळे पैसे तुमच्या पैसेच राहू द्या, फक्त माझ्या कपड्याला आणि लाकडाला खर्च करा. आता अशी धमकी दिली बर. तर ह्या सगळ्या गोष्टी जर नको असेल तर आपल्या जीवनामध्ये संतांचे विचार आपल्या घरी असलेच. तुम्ही कितीही विमानानं पळा का त्याच्याबद्दल वाद नाही, पण संतांचे विचार सोडून आम्ही सुखी हो म्हणू कुणाला सुख मिळणार? संत चरणी जे बिनमुख त्या दिवशी स्वप्नी नाही सुख. म्हणून आता ठरलं आपलं दिनचर्येमध्ये आंघोळ झाली, कळत ना वा न कळत, पण ज्ञानेश्वरीच्या 100 वेळा का पारायण करायच्या. लहानपणी आपण गुरुजीनं सांगितले तर इंग्रजी शब्द 20-25 पाठ करीत होतो. आता 8 दिवसात काय व्हायला लागले, एखाद्या वक्ताला 1 ओवी पाठ नाही करायला. आमचं काय भोळा भावन द्यावा का? अरे तिथं मोबाईल घेताना हे घेताना कसं नाही जमत भोळा भावन देऊ? नाही का? तिथं तर मग नव्या कंपनीचा आधुनिक आता आलेला नाही का, हे जमत नाही. आणि म्हणून काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवटगा. काही सांगता येत नाही. जगामध्ये अनेक गोष्टी जरी सांगता येत असल्या तरी कोण दिवस येईल कैसा. आणि नाही आपल्याला एखाद्या घटना लांब झाल्या म्हणून काही वाटत नाही. हो काय सांगता येते कोणासाठी कोणता दिवस कसा असेल. त्या इमानात बसलेले इंग्लंडला जायचं होतं आणि ते काय आवतावर आवत हाणणारे होते काय. सगळ्या गोष्टींना अशा प्रकारे भक्कम होते. पण आता आपलं काही क्षणातच संपणार आहे काय माहित होतं का त्यांना? एवढी भारी भारी माणसं पण काळाच्या तडाख्यात सापडले महाराज. कोणाचा देह कोणता आहे हे सरकारला शोधायला सुद्धा लई दिवस गेले. हो त्याच्यापेक्षा आपलं चांगलं आहे म्हणून आपल्या आयुष्याचा सदुपयोग करून आपण संतांना अभिप्रेत त्या पद्धतीने जर वागलो तर आपली हाय निश्चित अशा प्रकारे संपणार आहे. असे गोड शब्द संत अशा प्रकारे आपल्याला सांगतात. कुणाला सगळ्यांना सोडायचं नव सुटतच असतात पण संत विचाराला सोडून आपलं भागत नाही. हो ज्ञानेश्वर माऊली